वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री स्वामी समर्थ। श्री गुरुपौर्णिमेच्या पावन पवित्र पर्वाच्या पूर्वसंध्ये दिवशी आपण सर्वजण एकत्रित झालेलो आहोत श्री गुरुपूजन श्री सरस्वती पूजनासाठी। सांगितलेलं साहित्य आपण सर्वांनी व्यवस्थित आणलेलंच असेल, बैठक व्यवस्थाही आपली व्यवस्थित झालेली असेल। आता प्रत्यक्ष पूजनाला प्रारंभ करूया। जे काही साहित्य आपण पूजनाचं सांगितलेलं होतं ते साहित्य सर्व आपल्या उजव्या हाताकडे काढून ठेवा। त्यात गंध, अक्षता, हळदी, कुंकू, जी काही पूजनासाठी आणलेली फुलं असतील ती, नैवेद्यासाठी जे काही खडीसाखर वगैरे आणलं असेल, मध आणलेलं असेल ते सरस्वती किटमध्ये आहेत आपल्या, ते त्यामध्ये आपल्या बरोबर समोर पूजेचं ताम्हण, आपल्या डाव्या हाताला पळी, पेला आणि कलशामध्ये पाणी। जर कलश आपण आणला नसेल तर पूजनासाठी जी पाण्याची बाटली आपण आणलेली असेल ती व्यवस्थित ठेवा। असं साहित्य व्यवस्थित आपल्याला लावून बसायचं आहे आणि पूजनाला प्रारंभ करायचा आहे। कुठल्याही प्रकारचा धूप दीप आपण या पूजनामध्ये लावू नका, कारण सर्वांच्या वतीने आपलं जे सेवा केंद्र आहे किंवा आपण ज्या ठिकाणी सामूहिकरित्या एकत्रित जमलेला असाल तिथे समोर स्वामी महाराजांचा फोटो लावलेला असेल, त्या फोटोच्या समोर अखंड धूप आणि दीपाची व्यवस्था केलेली आहे। त्यामुळे वैयक्तिक स्तरावर कुठेही आपण धूपदीप लावू नका। मानसिक आपण धूपदीपाच्या बद्दल 2 पळी पाणी अर्पण करत असतो। चला सुरुवात करूया पूजनाला। पळी पेल्यामध्ये थोडं पाणी काढून घ्या। आपल्या डाव्या हाताने पळी पेल्यातलं थोडं पाणी उजव्या हातावर घ्या। आपल्या मस्तकावर पूजा साहित्यावर शिंपडा। ओम पवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगतो पिवा यः स्मरेत पुंडरीकाक्षं सभायभ्यंतरं शुचिः सर्वं शुचिः। थोडं पाणी आपल्या डोळ्यांना लावा। आरंभितकारे निर्विघ्नमस्तु नेत्रोदक स्पर्शाः। पुरुषांनी आपल्या कपाळाला गंध, अक्षता, महिलांनी हळदी कुंकू आणि पूजनासाठी जे बालक किंवा बालिका बसलेल्या असतील तर पुरुषाच्या कपाळाला अष्टगंध अक्षता आणि कुमारिका बालका बसली असेल तर तिच्या कपाळाला फक्त कुंकू लावायचं आहे। ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुमंसस्तनूभिः वैशेमदेवहितं यदायुः। ओम स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो वरिष्ठनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ओम शांती शांती शांती। आपल्या उजव्या तळ हातावर पाणी घेऊन 3 वेळा प्यायचं आहे, 2 वेळा तामनात सोडायचं आहे। आचम्य ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः। 2 वेळा तामनात सोडा। ओम गोविंदाय नमः, ओम विष्णवे नमः। हात जोडायचेत। ओम मधुसूदनाय नमः, ओम त्रिविक्रमाय नमः, ओम वामनाय नमः, ओम श्रीधराय नमः, ओम ऋषिकेशाय नमः, ओम पद्मनाभाय नमः, ओम दामोदराय नमः, ओम संकर्षणाय नमः, ओम वासुदेवाय नमः, ओम प्रद्युम्नाय नमः, ओम अनिरुद्धाय नमः, ओम पुरुषोत्तमाय नमः, ओम अधोक्षजाय नमः, ओम नारसिंहाय नमः, ओम अच्युताय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम उपेंद्राय नमः, ओम हरये नमः, ओम श्रीकृष्णाय नमः। उजव्या हातात पाणी घ्या। ओम प्रणवस्य परब्रह्म ऋषी परमात्मा देवता देवी गायत्री छंदः एतेषां प्राणायामे विनियोगः। सरळ हाताने पाणी तामनात सोडा। आपला हात पुसून घ्या। आई वडिलांचे श्रीचरण पुसण्याचा कापड वेगळा असेल आणि आपला हात पुसण्याचा वेगळा असेल। कृती करायची, ताट बसायचं। उजव्या हाताची मधली 2 बोटं आपल्या डाव्या नाकपुडीला लावा। उजव्या नाकपुडीने श्वास मध्ये घ्या। हातामध्ये अंगठा दाबून 4 वेळा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करा। डाव्या नाकपुडीवरची 2 बोटं काढून श्वास बाहेर सोडा।
उजव्या हाताच्या पाचही बोटांनी प्रथम उजवा कान, त्यानंतर डावा कान, नंतर तोंडाला हात लावा. ओम आपो ज्योतिरसोमृतम ब्रह्मा भूर्भुवः स्वरोम. हात जोडा. ज्या ज्या देवतांचं स्मरण केलं जाईल त्यांना मनोमन नमस्कार करा. श्रीमन्महागणाधिपतये नमः. ओम श्री मातृपितृभ्यो नमः. ओम श्री कुलदेवताभ्यो नमः. ओम श्री इष्टदेवताभ्यो नमः. ओम श्री ग्रामदेवताभ्यो नमः. ओम श्री स्थानदेवताभ्यो नमः. ओम श्री वास्तुदेवताभ्यो नमः. ओम श्री आदित्यादि नवग्रह देवताभ्यो नमः. ओम श्री सर्वेभ्यो देवेभ्यो नमः. ओम श्री एतत्कर्म प्रधान श्री अनघा दत्तात्रेय सहित श्रीपाद श्री वल्लभ श्रीमन्नृसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः. श्री विद्या सरस्वत्यै नमः. अभिघ्नमस्तु. ओम सुमुखश्चैकदन्तश्च कपिलो गजकर्णकः लंबोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिप धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचन्द्रो गजाननः. द्वादशैतानि नामानि यः पठेत् शृणुयादपि विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते. शुक्लाम्बरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषाममङ्गलम्. येषां हृदयस्थो भगवान् मङ्गलाय तरं हरि. तदैव लग्नं सुदिनं तदैव ताराबलं चन्द्रबलं तदैव विद्याबलं दैवबलं तदैव गौरीपते तेङ्ग्रयुगं स्मरामि. लाभस्तेषां जयस्तेषां कृतस्तेषां पराजयः. येषां विन्ध्यवरश्यामो हृदयस्थो जनार्दनः. विनायकं गुरुं भानुं ब्रह्मा विष्णु महेश्वरान् सरस्वती प्रणम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये. अभीप्सितार्थसिद्धर्थं पूजितो यस्सुरासुरैः सर्वविघ्नहरस्तस्मै श्रीमन्महागणाधिपतये नमः. सर्वेष्वारब्धकार्येषु त्रयस्त्रभुवनेश्वरा देवादिशुं नस्सिद्धि ब्रह्मेशा न जनार्दना. तिथिं विष्णु तथा वारो नक्षत्रं विष्णुरेव च योगश्च करणं चैव सर्वं विष्णुमयं जगत्. सर्व पाल्यांनी म्हणजे जे बाळ आईबाबांचं पूजन करणार असतील त्यांनी हातात पाणी घ्या. 2 दाणे अक्षतांचे घ्या आणि असतील तर थोडे फुलं घ्या. सर्वांनी म्हणायचं मम आत्मनः श्रुती स्मृती सकल शास्त्र पुराणोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थम. आपापल्या गोत्राचं नाव घ्यायचं. गोत्र माहीत नसेल तर म्हणा काश्यप. गोत्र उत्पन्नानाम स्वतःच्या नावाचा उच्चार करा. म्हणायचं नामने अहम मम ज्ञात अज्ञात समस्त कायिक वाचिक मानसिक पातक परिहार पूर्वक बुद्धी दौर्बल्य तथा च कुबुद्धि निवृत्ति पूर्वकम उत्तम विद्या प्राप्ति सिद्धये मनोबल वृद्ध्यर्थे ज्ञात अज्ञात समस्त दुर्व्यसन निवृत्ति पूर्वक श्री माता श्री पिता श्री गुरु भक्ति प्राप्ति पूर्वक प्रपंच परमार्थ सिद्धि हेतवे अस्मिन दिने यथाशक्ति यथा ज्ञानेन यथा मिलित उपचार द्रव्येन श्री पार्वती परमेश्वर स्वरूपी श्री मातृ पितृ पूजन श्री विद्या सरस्वती पूजन पूर्वक श्री श्रीपाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ महाराजस्य यथोपचारे पूजनादि कर्म अहम करिष्ये तदंगत्वेन निर्विघ्नता सिद्ध्यर्थे श्री गणेश स्मरणम अहम करिष्ये. सरळ हाताने पाणी तामनात सोडा.
पळी पेल्यातलं उरलेलं सर्व पाणी तामणात सोडायचं. पळी पेल्यात नवीन पाणी भरून घ्यायचं. हात जोडा. प्रथमतः आपण भगवान श्री गणेशांचं स्मरण करूया. ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम सिद्धिबुद्धिसहित श्रीमन विघ्नराजाय नमः. ध्यायामी नमस्काराणि समर्पयामी. मंगलमूर्ती मोरया. गणपतींचं स्मरण करत त्यांना विनंती करायची, जशी आईबाबांबद्दलची भक्ती आपल्या मनामध्ये आहे त्याचा काही अंश आम्हाला प्रदान करावा. आमच्या आईबाबांची सेवा करण्याची वृत्ती आम्हाला प्रदान करावी. त्यांच्याबद्दल कुठलीही दुर्बुद्धी आम्हाला येऊ नये आणि त्यांची कृपा भरभरून आम्हाला मिळावी आणि आईवडिलांचे सुपुत्र वा सुकन्या आम्ही शोभू असं आमचं सदवर्तन होऊ द्या आणि आमचं आचरण सुद्धा व्यवस्थित होऊ द्या, अशी गणपतींना विनंती करून आपण मातृपितृपूजनाला प्रारंभ करूया. सर्वात प्रथम ताम्हण आईच्या अंगठ्याकडे वळवा. आईंनी सुद्धा आपल्या पायाचे दोनही अंगठे ताम्हणामध्ये घ्या. आता व्यवस्थित आईंच्या अंगठ्यांवर एक एक पळी पाद्य व्हायचं, म्हणजे पाणी व्हायचं मुलांनी. ओम गंगादि सर्वतीर्थेभ्य आनितंतोयमुत्तमं पाद्यार्थं ते प्रदस्यामि गृहाण परमेश्वरी. ओम श्री मातृदेवतायै नमः. पाद्यं समर्पयामि. ताम्हण बाजूला करा. आईबाबांच्या पाद्यपूजनाचा कापड घ्या. व्यवस्थित आपल्या डाव्या हाताने आईचे दोन्ही अंगठे व्यवस्थित धरा. उजव्या हाताने कापडाच्या साहाय्याने आईंचे दोन्ही अंगठे व्यवस्थित पुसा. आता ताम्हण बाबांच्याकडे वळवा. बाबांनी सुद्धा आपल्या पायाचे दोनही अंगठे व्यवस्थित ताम्हणावर घ्या. परत पूजकाने बाबांच्या दोनही अंगठ्यांवर पायाच्या थोडं थोडं पाणी घाला. ओम पाद्यं गृहाण देवेश सर्वक्षेम समर्थभो भक्त्या समर्पितं देव लोकनाथ नमस्तुते. ओम श्री पितृदेवाय नमः. पाद्यं समर्पयामि. ताम्हण बाजूला ठेवा. परत डाव्या हाताने बाबांचे दोनही अंगठे धरा. उजव्या हाताच्या कापडाने बाबांचे दोनही अंगठे पुसा. पुसून झाल्यानंतर आता अष्टगंधामध्ये थोडंसं पाणी कालवून उजव्या हाताच्या करंगई शेजारच्या बोटाने प्रथमतः आईच्या दोनही पायांच्या अंगठ्यांना, नंतर बाबांच्या दोनही पायांच्या अंगठ्यांना गंध लावायचा. नंतर अक्षता व्हायच्यात. नंतर हळदी कुंकू व्हायचं. ओम श्रीखंडं चंदनं दिव्यं गंधाढ्यं सुमनोहरं विलेपनं जगन्मातश्चंदनं प्रतिगृह्यताम्. अक्षतास्तण्डुला शुभ्रा कुंकुमेन विराजिता मया निवेदिता भक्त्या गृहाण परमेश्वर. हरिद्रा स्वर्णवर्णाभा सर्वसौभाग्यदायिनी सर्वालंकार मुख्या हि देवी त्वं प्रतिगृह्यताम्. हरिद्रां चूर्णसम्भूतं कुंकुमं कामदायकं वस्त्रालंकरणं दिव्यं देवी त्वं प्रतिगृह्यताम्. ओम श्री मातृपितृदेवताभ्यो नमः. विलेपनार्थे चंदनम् अलंकारार्थे अक्षतान् हरिद्रां कुंकुमादि सकल सौभाग्यद्रव्याणि समर्पयामि. आई बाबांच्या पायांवर थोडी थोडी फुलं वाहा. ओम माल्यादिनी सुगंधीनी मालत्यादिनी वै प्रभो मया वृतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यताम्. ओम श्री मातृपितृदेवताभ्यां नमः. सर्वोपचारार्थे ऋतुकालोद्भव पुष्पाणि समर्पयामि. थोडं पूजा साहित्य बाजूला करून बाळांनी आपल्या आई बाबांच्या श्रीचरणावर आपलं डोकं टेकवून नमस्कार करा. सर्वोपचारार्थे प्रार्थनापूर्वक नमस्काराणि समर्पयामि. वायफाय नमस्कार नका करू हा बाळा, असा नाही करायचा. व्यवस्थित हे डोक्याचं कमळ जे आहेत ना, हे आईबाबाच्या चरणी वाहा, अर्पण करा, म्हणजे ठेवा तिथे डोकं व्यवस्थित. आता आईबाबांनी आपले दोनही हात आपल्या बालकांच्या मस्तकावर ठेवा, त्यांच्या पाठीवर ठेवा. आपापल्या कुलदेवीचं स्मरण करा, गुरुप्रणालीचं स्मरण करा आणि भरभरून आशीर्वाद द्या मुलांना, की यांच्या मनामधले असणारी जे काही कुबुद्धी असेल, कुवर्तनाची प्रवृत्ती असेल, ती निवृत्त होऊ द्या.
त्यांच्या मनामध्ये आईबाबांबद्दल गुरूंबद्दलची भक्ती दृढ आणि वृद्धिंगत होऊ द्या. पुढे सुद्धा भविष्यामध्ये अनेक मोठमोठे आव्हानं पेलण्याचं सामर्थ्य माझ्या बाळाला मिळू द्या. सर्व प्रकारच्या दुर्व्यसनांपासून माझं बाळ संरक्षित राहू द्या. माझ्या बाळामध्ये प्रभू रामचंद्रांसारखी विनयता येऊ द्या. कुठल्याही कठीण प्रसंगामध्ये तो विजयी झाला पाहिजे असं सामर्थ्य येऊ द्या. माझ्या बाळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसारखी परस्त्रीबद्दलची भक्ती येऊ द्या. धर्मावर जेव्हा जेव्हा हानीचे प्रसंग येतात त्यावेळेस ती धर्म कट्टरता सुद्धा माझ्या बाळामध्ये येऊ द्या. माझ्या बाळामध्ये इतरांना समजावून घेण्याची वृत्ती येऊ द्या. संघटनाची भूमिका व्यवस्थित येऊ द्या. जे जे शुभ आशीर्वाद बाळांना देता येतील ते भरभरून द्या. व्यवस्थित मुलांनी आपापल्या जागेवर बसा. परत आपल्या समोर तामण घ्या. डाव्या हाताला पळी पेला घ्या. उजव्या हाताला सर्व पूजा साहित्य घ्या. आता आपल्या सरस्वती किट उघडा. सरस्वती पूजन संच उघडा आपला. त्यामध्ये आपल्याला सरस्वती पूजनाची छोटी पुस्तिका मिळेल, सोबत पेन मिळेल, पिवळ्या रंगाचा कापड मिळेल. आपल्या ताम्हणाच्या समोर जमिनीवर हा कापड अंथरा. आता आपल्या डाव्या हातावर ही सरस्वती पूजन पुस्तिका आणि पेन ठेवा. उजव्या हाताच्या करंगई शेजारच्या बोटाने त्या पेनाला आणि त्या पुस्तकावरच्या सरस्वती मातेंच्या चरणाला गंध, अक्षता, हळदी, कुंकू आणि एक फूल वाहा. ओम श्री लेखनिरूपिणी पुस्तकरूपिणी श्री सरस्वत्यै नमः. विलेपनार्थे चंदनं समर्पयामी. अक्षता वाहायच्यात. अलंकारार्थे अक्षतां समर्पयामी. हळदी कुंकू वाहा. हरिद्रां कुंकुमादी सकल सौभाग्यद्रव्याणी समर्पयामी. थोडी फुलं वाहा. ऋतुकालोद्भव पुष्पानी समर्पयामी. आता ही पेन व पुस्तिका आपल्या दोनही हातात घ्या. आपल्या मस्तका लावा. सर्वोपचारार्थे प्रार्थना पूर्वक नमस्काराणी समर्पयामी. हे पूजन केलेलं पेन आणि पुस्तिका दरबारात स्वामी महाराजांच्या दिशेने दाखवा. तिथे प्रभू दत्तात्रेय आणि भगवती सरस्वती मातेंचं स्मरण करत माझ्या मागे मंत्र म्हणायचं सरस्वती नमस्तुभ्यं वंदे कामरूपिणी विद्यारंभं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा. विनंती करा, हे सरस्वती माते, आम्ही गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला जगन्माता पार्वती आणि भगवान शिवस्वरूपी परमेश्वर स्वरूपी आमच्या आईबाबांचं पूजन करून त्यांच्या साक्षीने प्रभू दत्तात्रेय स्वरूपी स्वामी महाराजांच्या साक्षीने आज विद्यारंभाचा सरस्वती पूजन संस्कार करत आहोत. तरी आपल्या आशीर्वादाने मला अवघड ते विषय सोपे जावे. फक्त लहानपणीच नव्हे तर जीवनाच्या प्रत्येक वळणावर अनेक परीक्षा आवासून आहेत. त्या प्रत्येक परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्याचं सामर्थ्य जगन्माते मला प्रदान करा आणि माझ्या जिभेवर ज्ञान प्रकाशित करा. ही विनंती करा आईसाहेबांना. पुस्तकाला वाहिलेलं जे फूल आहे ते मस्तकाला लावा. तामणामध्ये ठेवा. आता पेन सुरू करा आपला. सरस्वती पूजन पुस्तिकेमधलं पान क्रमांक 10 काढ. आता पान क्रमांक 10, पान क्रमांक 11, पान क्रमांक 12 आणि पान क्रमांक 13 या चारही पान क्रमांकांवर आपल्याला सरस्वती मातेंचं यंत्र पण दिलेलं आहे. 0 ते 9 आकडे दिलेले आहेत. अ ते ज्ञ मुळाक्षरं आहेत आणि A to Z अल्फाबेट्स आहे. इथे सरस्वती मातेचा अनुष्टुप छंदातला मंत्र की जो आपण नित्यप्रती अभ्यास सुरू करण्या अगोदर 10 वेळा म्हणत असतो. नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वम मम जिह्वाग्रे
सर्व विद्या प्रदा भव हा विनंतीपूर्वक मंत्र आहे. या मंत्राचं स्मरण उच्चारण करत करत आपल्याला हे सर्व यंत्र, आकडे, मुळाक्षर, अल्फाबेट्स रेखाटायचे आहेत. म्हणून मुलं जर लहान असतील तर आईबाबांनी त्यांना जवळ घ्या. आईने किंवा बाबांनी त्यांचा हात हातात धरून त्यांना पेनाच्या साहाय्याने हे सर्व गिरवायला मदत करा. जी मुलं शहाणी आहेत त्यांनी प्रत्यक्षात हे सर्व व्यवस्थित गिरवायला सुरुवात करा. प्रारंभ करू आपण. सरस्वती यंत्र गिरवत असताना काळजी काय घ्यायची बघा. आपल्या सर्वांना या व्हिडिओ मार्फत दाखवतो की सरस्वती यंत्र काढण्याची कृती नेमकी कशी असते. सरस्वती यंत्राचं रेखाटन करताना सुद्धा प्रत्येक ठिकाणी थोडंसं न समजल्याचा स्वर लक्षात येतो. कारण जवळपास महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राबाहेर सुद्धा आपले सरस्वती पूजनाचे कार्यक्रम संपन्न झाले होते. खरं बघता आपल्या आयुष्यामध्ये वर्षातून एकदा तरी सरस्वती पूजन झालं पाहिजे असतं. सरस्वती पूजन फक्त विद्यार्थ्यांनीच नव्हे तर ज्या ज्या ठिकाणी प्रत्येकाला ज्या ज्या परीक्षा द्यायच्या आहेत, परीक्षा फक्त विद्यार्थ्यांच्याच होत नाहीत, पालकवर्गांच्या सुद्धा जीवनाच्या प्रत्येक वळणावर अनेक प्रापंचिक स्तरावर परीक्षा होत असतात. म्हणून त्या प्रत्येक परीक्षेमध्ये आपण उत्तीर्ण व्हावं म्हणून वर्षातून एकदा किंवा दोनदा तरी सरस्वती पूजन झालं पाहिजे. जे पहिले मुलांचं कुठलंही शैक्षणिक वर्ष जर वर्षाचं असेल तर वर्षातून एकदा, 6 महिन्यांचं असेल तर 6 महिन्यांना शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या अगोदर सरस्वती पूजन झालं पाहिजे. आणि सामूहिकरित्या निदान वर्षांतून दोनदा तरी, म्हणजेच कुठला गुढीपाडव्याच्या दिवशी एकदा आणि दुसरं आपली जी शारदीय नवरात्री होते त्या शारदीय नवरात्रीमध्ये सुद्धा 3 दिनात्मक सरस्वती मातेचं पूजन असतं. त्यावेळेस सुद्धा असे 2 तरी वर्षातून सरस्वती पूजन आपले झाले पाहिजेत. नाही 3 दिवसांचं जमलं शारदीय नवरात्रीत तरी विजयादशमीला तरी आपण सरस्वती पूजन केलं पाहिजे. असो, तर सरस्वती यंत्र हे कसं रेखाटायचं याबद्दल माहिती देताना इथे 7 आकृतींचं सरस्वती यंत्र आहे. प्रारंभ करताना आपल्या डाव्या हातापासून उजव्या हाताकडे असा प्रारंभ करत असतो. उदाहरणार्थ बघा, ही पहिली एक रेषा आहे. सर्वात पहिले इथे 1चा आकडा करायचा असतो. असा काढलात की इथून सलग खाली यायचं. त्यानंतर सलग अशा पद्धतीने पुढे जायचं आपल्याला. इथपर्यंत गेलात की इथून वरपर्यंत जायचं. अशी एक आकृती तयार होते. शक्यतो एक पूर्ण आकृती होईपर्यंत पेन न उचलण्याचा प्रयत्न करा. नाही शक्य तर प्रारंभिक स्तरावर करा जसं जमेल तसं. ही दुसरी आकृती बघा. इथून सुरू केली, खाली गेला तिथे, इथून सलग इथपर्यंत, परत इथून वर जायचं असं. ही दुसरी आकृती संपन्न झाली. परत अशाच पद्धतीने तिसऱ्या आकृतीला जाऊया. इथून खाली, इथून या पद्धतीने उजव्या हातापर्यंत, इथून वरपर्यंत. ही तिसरी आकृती झाली. अशाच पद्धतीने ही चौथी, ही 5वी, ही 6वी आणि ही 7वी अशा पद्धतीने सरस्वती यंत्र आपल्याला रेखाटायचं असतं. चला उर्वरित समोर ठेवून करूया. सरस्वती मंत्राचा जप करूया. ओम नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्या प्रदा भव. ओम नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्या प्रदा भव. ओम नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्या प्रदा भव. ओम नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्या प्रदा भव. ओम नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्या प्रदा भव. ओम नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्या प्रदा भव. ओम नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्या प्रदा भव. ओम नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्या प्रदा भव. ओम नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे
मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव। ओम नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव। ओम नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव। ओम नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव। अशा पद्धतीचं सरस्वती यंत्र आपलं रेखाटून झालेलं आहे। आता मंत्रजप करत करत आपल्याला शून्यापासून 9 पर्यंतचे आकडे, अ पासून न्य पर्यंतचे मुळाक्षर आणि ए टू झेड अल्फाबेट्स करायचे आहेत। इथे दाखवताना आपल्या सर्वांना बोललो, परंतु जेव्हा जेव्हा सरस्वती यंत्राचं पूजन होताना त्यांचं रेखाटन, हे सर्व काही रेखाटन होईल त्यावेळेस जप करायचा असतो आपल्या सर्वांना। सरस्वती पूजन हे फक्त बालकांनीच करावं आता गुरुपौर्णिमेला असं नाही, तर पालक सुद्धा सरस्वती पूजनाला बसवू शकतात। म्हणून बालक आणि पालक या दोघांनी एकत्रित होऊन या सरस्वती पूजनामध्ये सहभागी व्हायचं आहे। ओम नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव। ओम नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव। ओम नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव। ओम नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव। ओम नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव। ओम नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव। ओम नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव। ओम नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव। ओम नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव। ओम नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव। ओम नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव। ओम नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव। ओम नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव। ओम नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव। ओम नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव। ओम नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव। ओम नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव। ओम नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव। ओम नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव। ओम नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव। ओम नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव। ओम नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव। ओम नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव। ओम नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव। मध्यम गतीने सुद्धा आपण हे रेखाटन केलं तरी एवढ्या वेळेपर्यंत प्रत्येकाचं लिहून होतं। त्यानंतर या पिवळ्या रंगाच्या कापडावर पान क्रमांक 10 आणि 11 उलगडलेलं असेल अशा पद्धतीने सरस्वती यंत्र समोर आलं पाहिजेत आणि पेन सुद्धा मधोमध ठेवायचा ज्यावर स्वामी महाराजांचा असलेला फोटो समोर आला पाहिजेत। आता हात जोडून आपण सरस्वती मातेंचं पूजन करूया। ध्यान मंत्र सर्वांना अवगत आहे, बालसंस्कारामध्ये आपण म्हणत असतो। हात जोडून ध्यान करूया। ओम या कुंदेन्दुतुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। ओम श्री ज्ञानसरस्वत्यै नमः। ध्यायामि नमस्काराणि समर्पयामि।
आपल्याकडे असेल तर एक बेलपत्र किंवा उजव्या हाताचा अंगठा आणि करंगई शेजारच्या बोटाच्या साह्याने थोड्या अक्षता समोरच्या लेखणीवर म्हणजे पेनावर आणि सरस्वती यंत्रावर व्हायच्यात. ओम आगच्छत्वं महादेवी स्थाने चात्र स्थिरा भव यावत् पूजा करिष्यामि तावत् तव सन्निधो भव. ओम श्री ज्ञान सरस्वत्यै नमः. आवाहनार्थे अक्षतां समर्पयामि आवाहयामि. पुन्हा उजव्या हाताचा अंगठा आणि करंगई शेजारच्या बोटाने थोड्या अक्षता घेऊन सरस्वती यंत्रावर आणि पेनावर व्हायच्यात. ओम अनेक रत्न संयुक्तम नानामणी गणन्वितम इदम हेममयम दिव्यम आसनं प्रतिगृह्यताम. ओम श्री ज्ञान सरस्वत्यै नमः. आसनार्थे आसनस्थाने अक्षतां समर्पयामि. व्यवस्थित आता उजव्या हाताच्या करंगई शेजारच्या बोटाने सरस्वती मातेंना आणि पेनाला गंध, अक्षता आणि हळदी कुंकू व्हायचा आहे. आपला अष्टगंध कोरडा झाला असेल तर त्यामध्ये थोडं पाणी कालवा. मंत्रानुसार अष्टगंध हा श्रीखंडासारखा घट्ट पाहिजेत, परंतु त्यात पाणी सुद्धा त्याचप्रमाणे टाकलं पाहिजेत. काही प्रमाणात पाणी इतकं पडतं की तो श्रीखंड नसून फोडणीचं वरण दिसतं. म्हणून व्यवस्थितरित्या श्रीखंडासारखा घट्ट गंध असावा, तो व्यवस्थित लावूया. ओम श्रीखंडम चंदनम दिव्यम गंधाढ्यम सुमनोहरम विलेपनम सुरश्रेष्ठम चंदनम प्रतिगृह्यताम. ओम श्री ज्ञान सरस्वत्यै नमः. विलेपनार्थे चंदनम, अलंकारार्थे अक्षतान्, हरिद्रां कुंकुमादि सकल सौभाग्य द्रव्याणि समर्पयामि. अष्टगंध लावलात, करंगई शेजारचा बोट आणि अंगठा याच्या साह्याने अक्षता वाहिल्यात, त्याच दोन बोटांनी हळदी कुंकू व्हायचं. आता व्यवस्थित असेल तर एक एक बेलपत्र किंवा तुळशीपत्र आणि सोबत पांढरी सुगंधी फुलं व्हायचीत. ओम माल्यादिनी सुगंधिनी मालत्यादिनी वै प्रभो मया व्रतानि पूजार्थं पुष्पानि प्रतिगृह्यताम्. ओम श्री ज्ञान सरस्वत्यै नमः. ऋतुकालोद्भव पुष्पानि बिल्वदलपत्र वा तुलसी दलपत्राणि समर्पयामि. 2 पळीत पाणी तामनात सोडायचं. ओम वनस्पतिरसोत्पन्नो गंधाढ्यो गंध उत्तम आघ्रेय सर्वदेवीनां धूपोयं प्रतिगृह्यताम्. ओम श्री ज्ञान सरस्वत्यै नमः. स्थापित धूपम आग्रापयामि. ओम भक्त्या दीपं प्रयच्छामि देवी परमात्मने त्राहि मां निर्यात घोरात् दीपोयं प्रतिगृह्यताम्. ओम श्री ज्ञान सरस्वत्यै नमः. स्थापित दीपं दर्शयामि. नैवेद्यासाठी मधाचा प्रयोग केला जातो, म्हणून आपल्या डाव्या हाताला किंवा आपल्या समोर ग्रंथाच्या आणि आपल्यामध्ये थोडं किंचित पाणी घेऊन उजव्या हाताच्या करंगई शेजारच्या बोटाने व्यवस्थित चौकोन करा. जो काही सरस्वती संचातला दर्भ आणि मधाची बॉटल असेल ती व्यवस्थित उघडा. मधाची बाटली त्यामध्ये ठेवा, थोडा दर्भही त्यामध्ये ठेवा. असेल तर थोडं तुळशीपत्र किंवा किंचित बेलपत्र त्यावर ठेवा. थोडं पाणी हातात घेऊन आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. ओम नैवेद्यं गृह्यतां देवी भक्ती मे हचलां कुरु इप्सितं च वरं देहि परत्र च परां गतिं. 3 वेळा व्यवस्थित पाणी फिरवायचं. ओम सरस्वत्यै च विद्महे विघ्नराजाय धीमहि तन्नो वाणी प्रचोदयात. 5 वेळा नैवेद्य दाखवायचा. ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे अमृतत्वायां स्वाहा. बेलपत्र किंवा तुळशीपत्र अर्पण करा. पळीवर पाणी तामनात सोडा. ओम मध्यपानीयम समर्पयामि. पुन्हा थोडं बेलपत्र घ्या, पाणी घ्या, पुन्हा त्याच नैवेद्याभोवती 3 वेळा पाणी फिरवा. ओम सरस्वत्यै च विद्महे विघ्नराजाय धीमहि तन्नो वाणी प्रचोदयात. ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे अमृतत्वायां स्वाहा. तुळशीपत्र किंवा बेलपत्र समोर अर्पण करा. 3 पळी पाणी तामनात सोडा. ओम उत्तरा प्रोक्षणं समर्पयामि. हस्तप्रक्षालनं समर्पयामि. मुखप्रक्षालनं समर्पयामि. 1 फूल गंध, अक्षता आणि हळदी कुंकवामध्ये बुडवून समोर अर्पण करा. करुद्वर्तनार्थे सपुष्पचंदनं समर्पयामि. ओम श्री ज्ञान सरस्वत्यै नमः. यथा संपादित मधुनैवेद्यानि समर्पयामि. आता सर्वात प्रथम हात जोडा.
या पूजनात काही चूक झाली असेल त्याबद्दल सरस्वती मातेची क्षमा मागायची. ओम अपराध सहस्राणि क्रियन्ते रणशम्मया दासोयमिति मामत्वा क्षमस्व परमेश्वरी आवाहनं न जानामि तवार्चनं पूजांचैव न जानामि क्षम्यतां परमेश्वरी मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वरी यत्पूजितं मया देवी परिपूर्णं तदस्तु मे. उजव्या हातात पाणी घ्यायचं, म्हणायचं अनेन मया यथा ज्ञानेन यथा मिलित उपचार द्रव्येण कृत पूजनेन भगवती श्री विद्या सरस्वती प्रियतान न मम. ओम तत्सत. जगदंबार्पणमस्तु. सरळ हाताने पाणी तामनात सोडायचं. आता आपल्याला जिव्हेवर सरस्वती संस्कार करायचा आहे. म्हणजेच काय, हा नैवेद्य दाखवलेला जो मध आहे आणि ही दर्भाची काडी आहे याच्या साहाय्याने आता सर्वात पहिले जर आई बाबा असतील तर आईने बाबांच्या जिव्हेवर सरस्वती मातेचा जो मंत्र आहे तो लिहायचा आहे. बघा आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे हेडक्याचा, त्याच्यावर मात्रा आणि त्याच्यावर टिंब. हा सरस्वती मातेचा मंत्र अशाच पद्धतीने सर्वात पहिले आईने बाबांच्या जिभेवर लिहायचा. तो लिहून झाल्यानंतर ती दर्भाची काडी व्यवस्थितरित्या पाण्याने धुवायची, कापडाने स्वच्छ पुसायची आणि नंतर मग पुन्हा मधाच्या बाटलीमध्ये टाकायची. अशीच जर टाकली तर मध उष्टावेल आणि त्याचं जे पावित्र्य आहे ते तेवढं पाळलं जाणार नाही. व्यवस्थितरित्या मग बाबांनी आईच्या जिभेवर हाच मंत्र लिहायचा. पुन्हा दर्भाची काडी स्वच्छ धुवायची, पुसायची. नंतर आईने मुलांच्या जिभेवर हा मंत्र लिहायचा आहे. याची काळजी घेताना प्रत्येक वेळेस दर्भाची काडी ही स्वच्छ धुवून स्वच्छ पुसूनच पुन्हा मधामध्ये कालवा, नाहीतर मध उष्टावलं जातं. अशाच पद्धतीने सरस्वती मातेचं पूजन ज्या मुलांना कुठल्याही प्रकारचे विषय अवघड जातात, दर महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंचमीला अशाच पद्धतीने आपण पूजन करून हा मधाचा प्रसाद जर सरस्वती बीजाच्या रूपाने प्रत्येक पालकाने पाल्याच्या जिभेवर जर लिहिला तर त्याच्या बुद्धीमध्ये आकस्मित चांगला बदल आपल्याला अनुभवायला मिळतो. अवघड विषय त्याचे सोपे होतात आणि एकाग्रता अभ्यासामध्ये वाढत असते. यासाठी अशा पद्धतीचं हे पूजन प्रयोग संपन्न करायचं असतं. आता आपलं सरस्वती पूजन संपन्न झालेलं आहे. आता आपण गुरुपूजनाकडे वळूया. श्री स्वामी समर्थ. आत्ताच मातृपितृ पाद्यपूजन आणि सरस्वती पूजनाचा सोहळा अतिशय मंगलमय वातावरणामध्ये पार पडला आहे आणि यापुढे आता आपण करणार आहोत अतिशय महत्त्वाचे असे आपले गुरु पाद्यपूजन. मी सगळ्यांना विनंती करेल की आपण सगळ्यांनी थोडं ताठ बसावं. आपले मोबाईल्स काही मिनिटांसाठी सायलेंट मोडवर टाकून द्यावेत. आज जो क्षण आपण इथे अनुभवणार आहोत तो क्षण परत कधी मिळेल माहीत नाही. या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आपण काही काळ आपला मोबाईल सायलेंट मोडवर ठेवावा, ताठ बसावं आणि समोर आपले परमपूज्य गुरुमाऊली आहेत. गुरुमाऊलींकडे बघून हातात नमस्कार करावा आणि आपले नजर आणि आपलं हृदय आपल्या गुरूंच्या चरणी समर्पित करावं. असं म्हटलं जातं की आपले मातापिता हे जीवाला आकार देतात, परंतु जीवनाला आकार देणारे असतात आपले गुरु. आज आपण सर्वजण खूप भाग्यवान आहोत की आपल्या गुरूंच्या आशीर्वादाने या सोहळ्याचे आपल्याला साक्षीदार होता येत आहे. मायेची माऊली, उन्हाची सावली, सुखदुःखात सांभाळून घेणारी, मायेचा हात फिरवणारी आई म्हणजे गुरुमाऊली. परब्रह्माचा अवतार आणि जीवनातील काट्यांना फूल बनवणारे हात म्हणजे गुरुमाऊली. संकटात सांभाळून घेणारी साथ आणि दुःखितांचे पीडा निवारण करणारी हाक म्हणजे गुरुमाऊली. संपूर्ण जगाची आस म्हणजे माझी गुरुमाऊली. सर्वांवर लेकरांसारखे वात्सल्याने परमप्रेमाचा वर्षाव करणारी माझी गुरुमाऊली ब्रह्मानंदाचा अपार स्रोत आहे. आजवर मातीमोल ठरलेल्या आयुष्याला सोन्यासारखे मोल देणारे आचार विचार कर्तृत्व आपल्या कृपेने आम्हास लाभते. अज्ञानाचा नाश करणारे आपण ज्ञानसूर्य आहात. गुरुमाऊली, आपण प्रेमाचा
ममतेचा कारुण्याचा वाहता निर्मळ झरा आहात. व्युत्पन्न चातुर्याचा आनंदघन म्हणजे गुरुमाऊली. ज्ञानकृपेचा वर्षाव करणारी मेघमाऊली म्हणजे गुरुमाऊली. परमज्ञानाचे सजीव रूप म्हणजे गुरुमाऊली. अपार कारुण्याचा झरा या पांडुरंगाच्या हृदयात सतत वाहत असतो. कलियुगात होरपळून निघणाऱ्या प्रत्येकाला श्रद्धेने, मायेने आणि अगाध विश्वासाने तारून नेणारे शक्तिस्थान म्हणजे माझी गुरुमाऊली. आयुष्यामध्ये सगळं संपलं असं वाटत असताना आशेचा सूर्यकिरण म्हणजे माझी गुरुमाऊली. आपल्या सर्व लेकरांवर संस्कार करून, जीवनाचा पाया भक्कम करून भरकटलेल्यांना योग्य वाट दाखविणारे दिशादर्शक म्हणजे माझी गुरुमाऊली. नास्तिकालाही आस्तिक बनवू शकणारी अनादि अनंत मायेची सावली म्हणजे माझे गुरुमाऊली. आपण खूप खूप भाग्यवान आहोत की भारतासारख्या मातृभूमीवर आपण जन्म घेऊन गुरुमाऊलींसारख्या मातेच्या मायेच्या छायेत आपण आपले जीवन व्यतीत करत आहोत. दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाची आध्यात्मिक गंगा आपल्या देवघरात आणून आपली प्रगती घडवणारे व आपल्यासाठी रात्रीचा दिवस करून, रक्ताचं पाणी करून, ज्ञानदान, अन्नदान, समाजसेवा व 18 विभागांच्या दालनातून अखंड ज्ञानाचा झरा सुरू करणाऱ्या परमपूज्य गुरुमाऊलींच्या चरणी त्रिवार त्रिवार वंदन. नुकतंच आपण मानसिकरित्या श्री स्वामी समर्थ गुरुमाऊलींचं पूजन संपन्न केलेलं आहे. प्रत्यक्ष केलेल्या पूजनापेक्षा मानसिक पूजेला जास्त महत्त्व आहे. म्हणून स्वामी चरित्रही सांगतं, प्रसंगी मानस पूजा करता तेही प्रिय होय समर्था. खऱ्या अर्थाने आज इथे बसलेल्या प्रत्येक भाविकाला आपली गुरुपौर्णिमा साजरी झाली असं वाटत असेल. आजपर्यंत फक्त यांत्रिकता मनात आणून आपण फक्त बाह्यांगाने पूजन संपन्न केलं. आज जेव्हा पूजन करत असताना प्रत्येकाच्या डोळ्यातून तो अश्रू पडत होतात ना, तो अश्रू म्हणजे तुमचं खरं भक्तिपुष्प आज गुरुचरणी तुम्ही सर्वांनी अर्पण केलं. म्हणून या शुद्ध अंतःकरणाने या स्थितीमध्ये मानसिक संकल्प प्रत्येकाने करायचा आहे की आम्ही आजपासून गुरुपरंपरेला आमच्याकडे जे अपेक्षित असेल तशा पद्धतीचं वर्तन करू. ग्राम अभियानामध्ये सक्रिय सहभाग नोंदवू आणि सोबतच ज्या ज्या पद्धतीचे जे जे काही आदेश गुरुपीठावरनं आपल्याला मिळतील ते आम्ही तन मन धनाने सपरिवार संपन्न करू. आणि ज्या ज्या वेळेस आपण या पूजनांच्या मार्फत किंवा कुठल्याही प्रकारच्या चर्चासत्रांच्या मार्फत आपल्या भागामध्ये जे जे आयोजनं होतील त्या त्या आयोजनांमध्ये कुठल्याही प्रकारची सबब न सांगता उपस्थिती नोंदवू आणि तिथून मिळालेलं सज्ञान ग्रहण करत आमच्या अंतरंगातलं अज्ञान निवारण करू. कारण गुरुचं लक्षणच सांगितलं आहे, अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. म्हणजे अंधाऱ्या कोठडीमध्ये जशी एक सूर्याच्या किरणाची शलाका येते आणि त्या शलाकेतून संपूर्ण जे काही अंधकारलेली कोठडी आणि खोली आहे ती प्रकाशमान होते, तसंच अज्ञानरूपी या मनामध्ये ज्ञानरूपी कवडसा प्राप्त करून आम्हाला खरे डोळे देणारे जे गुरु असतात अशा गुरूंना मी नमस्कार करतो. म्हणूनच गुरुचरणी नमस्कार करत या पूर्वसंध्येला हीच विनंती करूया की जन्मोजन्मी आम्हाला गुरु शरण प्राप्त व्हावी, गुरु कृपा प्राप्त व्हावी आणि आपल्याच कृपेने आमचा प्रपंच तर सुखकर व्हावा, पण अध्यात्मातही सर्वोच्च प्रगती साधत त्या परमसत्तेची प्राप्ती करून द्यावी. म्हणून हीच विनंती श्री स्वामी समर्थ गुरुमाऊलींचरणी अर्पण करत आपण प्रार्थना करूया आणि आजच्या पूजनांची सांगता करूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. गंगा गोदावरी माता की जय. सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय. श्री स्वामी समर्थ गुरु माऊली की जय. भारत माता की जय. उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब
श्री अंबा माता की जय, श्री अंबा माता की जय, श्री अंबा माता की जय, भारत माता की जय.